रसिकांनो, पुढचा कथाकार याच मातीत जन्मलेला, याच मातीची पुण्याई सोबत घेऊन संपूर्ण महाराष्ट्रभर पायाला भिंगरी बांधून फिरतो आहे. व्यंकटेश चौधरी आणि राम तरटे नावाचे दोन कथाकार स्वर्गीय दत्तात्रय हेलसकर यांच्या पत्नी आदरणीय हेलसकर मॅडम यांच्या प्रेरणेनं मराठवाड्यामध्ये हेलसकर कथामाला राबवितात आणि त्या कथामालेच्या माध्यमातून अनेकांना कथाकथनासाठी प्रेरित करतात. अशा प्रकारचा गुणी कलावंत आजच्या कथाकथन सदराचा अध्यक्ष आहे. दैनिक उद्याचा मराठवाडा या वर्तमानपत्राच्या माध्यमातून अतिशय उत्तम पद्धतीनं सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक याबरोबरच वास्तव राजकीय परिस्थितीवरही अतिशय समृद्धपणे लेखन करणारा माझा वर्गमित्र, अर्थात मी ज्यांना आनंदानं म्हणतो की आपल्या मराठवाड्यातील दमा मिराजदार अर्थात सुप्रसिद्ध कथाकार राम तरटे सर यांना विनंती करतो या कथाकथनाच्या सदराचं अध्यक्षस्थान किंवा अध्यक्ष समारोप करावा आणि आपल्या विनोदी शैलीमध्ये अतिशय उत्तम अशा प्रकारची कथा आपल्या गावातल्या, आपल्या ग्रामीण भागातल्या आपल्या शिक्षकांसमोर सादर करावी. माझ्या पाठीमागं राम आहे, मी त्यांचं खूप खूप स्वागत करतो. आपणही टाळ्यांच्या गजरामध्ये सरांचं स्वागत करूया. मित्र असला की असं होते सगळं. 19वे लोकसंवाद मराठी राज्यस्तरीय ग्रामीण साहित्य संमेलन, या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आमचे मित्र नदीष्टकार, ज्यांच्या कादंबरीचा भारतभर डंका वाजतोय असे नव्या दमाचे, नव्या पिढीचे कादंबरीकार प्राध्यापक मनोजी बोरगावकर सर, ज्यांच्यामुळं कथाकथन या क्षेत्रामध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत मला जाता आलं, नाव करता आलं, ते गुरुवर्य माननीय दिगंबररावजी कदम सर. खरं तर पांगुळसारखा दुसरा कथाकार मी माझ्या आयुष्यात पाहिला नाही. इतका उत्तम कथाकार या मातीतला, आपल्या भागातला. खऱ्या अर्थानं आता ते वयात आलेत, कारण 19वे साहित्य संमेलन आहे म्हणजे ते आत्ता वयात आलेत, तारुण्यात आलेत. त्यामुळे दिगंबरराव सरांनी एक बार जोरदार टाळ्या आपण वाजूयात, त्यांना पुन्हा प्रेरणा देऊयात. मी गुरुजींना म्हणालो की किमान 50वा आपण सादर करणार आहोत, त्याच्यानंतर बघू तुमची तिरडी उचलायचं. तोपर्यंत 50वा साहित्य संमेलन गुरुजीच्या हातानं होईल, आपण सदिच्छाही ठेवू. सेवानिवृत्ती होऊन 10 वर्ष झाली, पण बाबा काय थांबत नाही. इतकं उत्तमरित्या त्यांचं नियोजन, आयोजन, संचालन, निवेदन सगळं वनमॅन आर्मी. आदरणीय गुरुनाई मी प्रणाम करतो. आजच्या साहित्य संमेलनाचं आणखीन एक खास वैशिष्ट्य आहे. ज्या विचारपीठावरती मी अध्यक्ष आहे ते विचारपीठ, आज आपल्यासमोर जी कथा मी ठेवणार आहे ती कथा आपल्या मातीतली आहे. इथं बरेचशी माणसं आपली तेलुगू आणि कन्नडी भाषा बोलणार आहेत, त्यामुळे आपली भाषा आपल्याला ऐकायला मिळेल. कथेचा भाग हा केवळ आणि केवळ एंटरटेनमेंट आहे, एवढं एक मनावरती घ्यावं. त्या कथेतले कुठलेही शब्द अंगवळणी पडलेली लोकांची आहेत, त्यामुळे अवघड वाचणार नाही असंही मला वाटतं. कथेचं नाव आहे बाराण्याची बोंब. शाळेची घंटी वाजली तशी गावातली पोरं आपापली दप्तरं आणि चड्ड्या सांभाळत शाळेकडे निघाली होती. म्या, संजा, लक्ष्या, मारत्या अजून तळ्यात पोहत होतो. बाईचं पोरग शाळेत काय गेलं नाही म्हणून माझा आजा हातात बेसरमाची फोक घेऊन तळ्याकडे निघाला होता. बापू जसाही तळ्याच्याकडे दिसला मी तळ्यातून हळूच बाहेर आलो. पाळूवर आलो, पळून जायचा विचार केला. 4-5 पावलं पुढे गेलोही, थांबलो, परत आलो. संध्याची, बाब्याची, लक्ष्याची, मारत्याची चड्डी बन्यानं काकट ठेवली आणि धूम ठोकली. मी गावात जाऊन शाळेत आलो होतो. संध्या, लक्ष्या, बाब्या, मारत्या अजून काय पाण्यातून बाहेर येत नव्हते. बापू त्याला बाहेर या म्हणून बोंबलत होता, हातातली बेसरमाची फोक उगारत होता. पोरं काय करता बाहेर येत नव्हते. म्हातारं रागावलं होतं, खाली वाकलं, दगड उचललं, पोराच्या दिशेनं हिबाळणार तसं पोरं मागमोरी हात लावून तळ्याच्या बाहेर आली. पारावर बाया पाणी शेंदत होत्या. पोरं हातात मागं पुढं का लावून येतात म्हणून बघून फिदी हसत होत्या आणि भोंगळी पोरं हात मागं पुढं लावून मया नावानं शिमगा करत घरला जात होते. आमची मास्तरीन बाई कडक होती. शाळेत उशीर झाला तरी रुळाचा मार बसायचा, काही चुकलं तरी मार बसायचा. आणि आज संध्याला, मारत्याला, लक्ष्याला, पांड्याला उशीर झाला होता. जसेही ते दारात दिसले
तसं बाई वसकली आणि म्हणाली, एवढ्या उशिरा याला शाळा काय तुमच्या बापाची आहे होय र? तसं बाब्यानं तोंड वाचलं. बाब्या म्हणाला, बाई येळालाच आली असत्या, पण तळ्यात पोहताना रामे आमच्या चड्ड्या बन्या घेऊन गेला होता. भोंगळं तळ्यातून बाहेर कसं येवं म्हणून उशीर झाला होता. बाईला काय कळायचं कळलं होतं. बाईनं रूळ चलता माझ्या पाठीवर बडवाय सुरू केला होता. माझं रडणं सुरू होतं, हातापाय पडणं सुरू होतं, नाकातला शेंबूड खालू आला होता. तरीही माझं रडणं सुरू होतं, बाई ठोकणं सुरू होतं. आणि वर्गात बाजूला बसलेली लक्ष्मी मला बघून फिदी फिदी हसत होती. लक्ष्मी आमच्या गावातली पोरगी, गोरीपान, गोलचिटूक तोंडाची, मोठे मोठे डोळ्याची, लांब सडक केसाची, सगळं गाव तिला बघायचं आणि मीही बघायचं. तिनं जशी बी हसली, माझ्या मनात सर्र केलं. बाईनं मारल्याचा राग आला होता. बाईला अद्दल घडायची ठरवली होती. शाळा सुटली होती, पोरं गर्दा करत गावात सुटली होती. कोणी कविता म्हणत होतं, कोणी काही म्हणत होतं, कोणी पाडेपाठ करत होतं आणि म्या शेताकडे निघालो होतो. आमच्या वाटातच शेताच्या पांदण उतानी पडली होती. पांदणीला लागून बाबळीच्या काठ्याचा कुपाटा उभा होता आणि त्या कुपाट्याला खौस कुत्र्या लोंबल्या होत्या. वहीचा कागद टरकन फाडला, खौस कुत्र्याची सगळी केस काढली, पुडी बांधली, खिशात ठेवली आणि उद्या व्हायची वाट बघत होतो. शाळेचा मॉनिटर मॅच होतो. चाबी बी माझ्याकडेच होती. शाळा खोलली, वर्ग काढला, झाडझूड झाली आणि शाळेत बाई ज्या टेबलावर रजिस्टर आपटायच्या त्या टेबलावर खौस कुत्र्या आतरून ठेवल्या. घंटी वाजली होती, पोरं आले होते, जनगण झालं होतं, प्रार्थना संपली होती. पोरं गर्दा करत वर्गात घुसली होती आणि मीही घुसलो होतो. बाई वर्गात कधी याची वाट बघत होतो. बाई जशाही वर्गात आल्या हातातल्या रजिस्टरनं टेबलाला झडकल्या आणि खौस कुत्र्यावरी उठल्या. 1-2 मिनिटाला बाईला इकडं खाजालं, इकडं खाजालं, इकडं खाजालं आणि म्या म्हणालो, आत्ता कसं खाजालंय, काल लई ठोकल्या, आत्ता कसं खाजालंय. मी आत्ता कसं खाजालंय म्हणजे लक्ष्मीने ऐकलं होतं. बाईला सांगलं होतं. बाईला खौस कुत्र्या अंगावर पडल्याचं कळलं होतं आणि बाईनं मला पुन्हा एकदा मुतेस्तर हाणलं होतं. शिमगा तोंडावर आला होता. गावात बोंबाबोंब सुरू झाली होती. पोरं एकमेकाच्या नावानं बोंबलत होते. आजी आज्याच्या नावानं बोंबलत होते. पाटील पांड्याच्या नावानं बोंबलत होते. पोलीस पाटलाच्या नावानं बोंबलत होते. मेहुणा मेहुणीच्या नावानं बोंबलत होते आणि म्याही बोंबलत होतो. रंग खेळायला दिवस जवळ आले होते आणि आमदा मला रंग लावायची हौस सुटली होती. मी मनात ठरलं होतं, रंग लावायचा तर लक्ष्मीला लावायचा नाही तर रंगच लावायचा नाही. पण काय करणार, रंग घ्यायला पैसाच नव्हता. माय रानातून आली होती, जळतनाचा भारा खाली टाकली होती. तसं म्या मायपुढे हात केला आणि म्हणलो, माय मामाचे पोरं बी रंग खेळायलेत, रंग खेळाय पैसे दे की. तसं माय म्हणाली, लाल दाढी दातावर मारा रुपडा नाही, तुला कुठून द्यायचे पैसे, होय तिकडी. मी चुपचाप गावात आलो होतो. मधवा मामा मधीच होता. तसा मामा मला बघला आणि मामा म्हणाला, राम्या मामीला जाऊन बाहेरावून घेऊन ये, आलास की रुपया देतो. माझ्या मनात गुदगुल्या झाल्या होत्या. 1 रुपया येणार होता. सकाळी उठलो होतो, लवगा फट्याहून सालरा फटा घातला. जसंही बसमधून खाली उतरलो मामाच्या चुलत सासऱ्याची माझी नजरानजर एक झाली. तसं बापू म्हणाला, हंग एकलंच आलास की, पायी जातोस की, सायकल तुडीच जाय. सायकल कसं तुडवा मला कळत नव्हतं. मी बापूकडून सायकलीकडे बघत होतो. बापूनं सायकलीचा पुढला टायर दाबून बघला होता. तसं म्हातारा आणखीन म्हणालं, हंग वार गच्ची खाणून घे. वारं कसं हाणून घ्यावं मला कळत नव्हतं. मी बापूकडे बघत होतो. बापूनं हवा मारून दिली होती. सायकल घेऊन गावात गेलो होतो. सांच्यापार झाली होती आणि मामीचा बाप वाटायला मिरच्या उभा टाकला होता. बाया पुढे टोपलं करत होत्या, मिरच्या घेत होत्या, पुढं सरकत होत्या. तशी एक म्हातारी बापूकडं टोपलं करून म्हणाली, हंग लच्छन्ना. इळ गेले मग रांडाचं कंबर तोडून तोडून वाकून वाकून मरून गेलो. बघून घालना, चलाच बघून घाल. तुझं डोळ्यामध्ये दिसणार चल की बघून घाल. मी नुसता बघत होतो. संचाबार झाली होती. मामीचा भाऊ दळाय निघाला होता, त्याच्या मग मी बी दळायला गेलो होतो. बाया गिरणीमध्ये एकमेकीला बोलत होत्या. जिथून पीठ होतं तिथं लाकडानं पीठ काढत होता. पीठवाला त्याला बड्ड्यात होत होता. बाया चर्चा करत होत्या. तशी एक बाई जिचं दळण दळत होतं ते पीठ हातात घेतली आणि म्हणाली, हंग तुझं वस बुडू दे, एवढं दबर घालतोस की बारीक घाल. याचं रोटी वळणा चालय, काय ना चालय, नुसतं दबरचं दबर. ते बाड्या घरी कुठला आलाय, तू इथं दबर रवळा बारीक कर. झापडीला आजोबाच्या घरी जेवायची तयारी झाली होती.
मामीचा भाचा आलाय म्हणून जेवायला चांगलं चुंगलं केलं होतं. मामीच्या चुलतीने भात पोळी वाजून गेली होती. तशी मामीची आजी वरण घेऊन आली आणि मला म्हणाली, हंग रामू पातळ घालू की? आता घाल म्हणू कुठं घालते की? नको म्हणू देते की नाही की? मी नुसता आजीकडून वरणाकडे बघत होतो. आजीनं वरण वाढलं होतं, निघून गेलं होतं. थोड्या वेळाला आजी हातातल्या वाटीत हिरवागार ठेचा घेऊन आली. माझ्या पुढं उभा राहिली आणि म्हणाली, हंग मिरचू घालू की? आता मिरचू होतं घाल म्हणू कुठं घालते की? नको म्हणू देते की नाही की? मी नुसता आजीकडे बघत होतो. आजीने मिरचू वाढून गेलं होतं. जेवण बिवणं संपली होती. झोपायचा वेळ झाला होता. सोयरा आला म्हणून मला मधल्या घरात झोपायला दिलं होतं. मुस्तापुरात छपरीचं घर खालतं तोंड करून होतं. सोयऱ्याचं घर गंकड तोंड करून होतं. अर्ध्या रात्री मुता आलं तर गावात खालतं तोंड करून जायची सवय होती. म्हातारीने दिवा इजीला होता आणि मला बराबर अर्ध्या रात्री मुता आला होतं. मी उठलो होतो, खालतं तोंड घेऊन गेलो होतो आणि नीट उतरंडीत पडलो होतो. तशा उतरंडी खळ करून खाली आल्या होत्या. जशाव्या उतरंड्या खळ करून खाली आल्या, म्हातारी उठली, हंग या मांजराचं वस बुडून जाऊ दे, सगळे उतरंडी पाडून मीठ मिरचू एक करून टाकलं, याचं रान रणकी होऊ दे. म्हातारी सराप देत होती. मामीनं दिवा लावला होता. त्या दिव्यात मी बाहेर जाऊन येऊन पडलो होतो. आतरून घेतलं होतं, गोधडवरी करून बघत होतो. डाळ धूळ मीठ मिरचू सारं एक झालं होतं. म्हातारी लई वेळापर्यंत मांजराच्या नावानं सराप देत होती. सकाळ झाली होती. मामीला घेऊन निघालो होतो. सालुरा फाट्यावर महाराष्ट्राच्या बसमध्ये आम्ही बसलो होतो. कंडक्टर हातात पंच मशीन घेऊन बस स्टँड बसमध्ये बडवत तिकीट 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 करत येत होता. जसाही कंडक्टर जवळ दिसला मामीनं मला गचकन उचलून काकत ठेवलं. कंडक्टर तिकीट म्हणला तर मामीनं 5 रुपये त्याच्या हातावर ठेवले. लवगाव फाटा 1 म्हणली, तसा कंडक्टर म्हणला ह्याच हंग. माझ्या लेकराचं आतापर्यंत कोणी कापलं नाही, तू कापतोस की? माझं लेकरू इतकंच नाही, त्याचं आतापर्यंत कोणतं कंडक्टर कापलं नाही, तू कापतोस की? निघालं तोंडवरी करून त्याचं कापायला. वय तिकडे कंडक्टर तिकीट म्हणत होता, मामी कापायचं म्हणत होती. मला काय कळत नव्हता, जीव लटलट करत होता. मी मामीकडून कंडक्टरकडे बघत होतो, कंडक्टर आमच्याकडे बघत होता. मामी काय करता खाली उतरत नव्हती. लवगाव फाटा आला होता. झापडीला गावात पोहोचलो होतो. मामीला बघून मामा गालात हसला होता. मला वाटलं रुपये देते. मी मामा पुढे हात केला, 1 रुपया म्हणलं. तसं मामानं पायतनला हात लावलं, होय तिकडे पायतनानं हाणेन. मामानं रुपया संग दिला नव्हता. मी गावात पळालो होतो. पोरं बोंबलत होते. पुन्हा उद्याचा दिवस उजाडला होता. शिमगा 2च दिवसावर येऊन ठेपला होता. लक्ष्मीला लंगरावायचा होता. जेव्हा का वाटेल तेव्हा लक्ष्मीला लंगरावायची हाऊस उठली होती. आणि आता पैसे नाहीत म्हणून मी बापूकडे गेलो होतो. बापू रानामध्ये चिंचच्या खाली जागलीला बसला होता आणि मी बापू पुढे म्हणालो, बापू गावातली सारी पोरं रंग खेळतात, मला बी रंग खेळायची हे चाराने दे. तसा बापू म्हणाला, दगडीत बोंदरीचा कापूस फुटलाय, येच आणि इक. लय बरं वाटलं होतं. मी दगडी गाठली होती. जसंही दगडीच्या कोटाला उभा टाकलो मोठ्या मामाचं मधू पोरग दत्त म्हणून तिथं होत. मला म्हणलं, स्वरालाच कापूस सांगतो मामाला. जीव धस केला होता. आम्ही दोघांनी ठरलं होतं कापूस वेचायचा होता. हाफपॅन्टाची खिशे तुडून भरले होते. कापूस येचून वाण्याच्या दुकानाला एकाच ठरलं होतं. रंग घ्यायचा मनामध्ये पक्का विचार झाला होता, पण आमच्या मनात भीती होती. मामा भेटला तर काय करायचं. आमच्या मामाच्या पोरानं आयडिया केली. खांद्यावरली रुमाल काढली, रुमालात कापूस बांधला आणि मला म्हणाला, दाजी म्हशीवर कापसाचं गटोडं ठेव, गटोड्यावर मी बसतो, बाबा दिसले की म्हैस पळवा, गावात गेले की विकून येऊ. बरं वाटलं होतं. कापसाचं गटोडं बांधलं होतं. मामाच्या पोरानं धोऱ्यावरली म्हैस सोडली होती. म्हशीवर गटोड्यावर मामाचं पोरग. आम्ही गावाकडे निघालो होतो. वाटत चलता खसकन कापसाची पराठ उपडून हातात घेतली होती आणि येताळात ननगा मामा दत्त म्हणून उभा होता. जसाही मामा दिसला, हातातल्या पराठीने म्हशीच्या ढोपरावर सपकन मारलं. तशी मोही व्हाईक करून जी उधळली, मामाचं पोरग वरी तंगडे करून खाली पडलं होतं आणि कापसाचं गटोडं लोळत मामाच्या पायापाशी गेलं होतं. कापूस चोरल्या होय फोकणीची हो.
माझ्याच हातातली पराठी मामाने घेतली होती. पाठ निळी पिवळी लाल होईपर्यंत ठोकलं होतं. रडत होतो, पाया पडत होतो, पुन्हा चोरणा म्हणत होतो. मामा काय सोडत नव्हता. कसं बस निष्ठून पुन्हा बापू गाठला होता. घडलेली घटना बापूला सांगली होती, पाठीवर लिवळे दाखवली होती. तसं म्हातारं म्हणालं, परमेश्वराच्या माळाला लाल चुटूक पळस फुललाय, देवादिक्काचा रंग आहे. पळसाची फुलं तोडा, कुटा, रंग करा आणि उडवा. मनाला लय बरं वाटलं होतं. खोपीत ठेवलेली बारकी कुराळ कुपसली, खांद्यावर ठेवली, परमेश्वराचा माळ गाठला. करड्या गवतानी आणि लाल फुलांनी माळ लाटला होता. पळसाच्या फांदीवर जशी कचकन कुराड घातली, फांदी तुटली, कुराड नीट पायात घुसली, रक्ताची चिळकांडी उडली होती. तरी बी बापू लक्ष्मीच दिसत होती. मी पळसाचे फुलं घेतले होते, घर गाठलं होतं आणि नहानीमध्ये मी पळसाची फुलं कुटत होतो. आणि नहानीच्या खालच्या कडला मामाच्या सासरवाडीनं केलेले पांढरं शुभ्र धोतर पडलं होतं. मी बघलंच नव्हतं. कुठलेल्या रंगानं ते मामाचं धोतर लाल पिवळं झालं होतं. कोण कुठालय म्हणून मामी नहानीकडे आली होती. मामीनं धोतर उचलली, तशी बोंबट ठोकली. ह्या काळतोंड्याचं मड जाऊ माझ्या बापानं घेतलेलं धोतर खराब झालं म्हणून शिवा देत होती. तशातच मी एक तांब्याभर झालेले घेतलं, रंग घेतला होता आणि धूम ठोकली होती. लक्ष्मीच्या पोळला थांबलो होतो. आता लक्ष्मी नुसती बाहेर याची वाट बघत होतं. रंग कधी टाकावं मनात वाटत होतं. संचापार वयत आलेली, गावात लोक येत होते, माणसं जवळ आली, खाली बसून माती उकरत होतो, गेली की उठून हातात तांब्या धरत होतो. आणि आखरीला लक्ष्मी दारात दिसली. बापू रंगाचा तांब्या असा हिवाळा. लक्ष्मी खाली बसली आणि तिची मायच बाहेर आली. जसाही तिच्या मायेवर रंग पडला, तिच्या मायनं बोंबट ठोकली. ह्याचं मड जाऊ दे, म्हातारीच्या अंगावर रंग टाकला, मी शिव्या देत होती. तांब्या फेकला होता आणि मी गावात पळालो होतो. झापड पडाय आली होती. पाराकड पोरं जोरजोऱ्यानं बोंबत होती. मीही बोंबलत होतो. बोंबाबोंबीनं गाव गरजत होतं. तसा शिवादा आमच्या जवळ आला आणि म्हणाला, राम्या चौगाला 4 आणे देतो. म्या सांगल तसं बोंबा. आम्हाला बरं वाटलं होतं. फुक्कट पैसे येणार होते, रंग खेळा आणखीन मिळणार होतं. आम्ही 4 आणे खिशात टाकले होते. त्यानं सांगल तसं बोंब मारली होती. ऊस मन ऊस, पुंड्या ऊस, शेषराव पाटलाच्या घरात. खरं खोटं ते सरीला पुसर म्हणून बोंब ठोकली. काय झालं होतं. आम्ही निघायच्या बेतात होता. तसं शिवादा पुन्हा आणखीन जवळ आला. म्हणाला, आणखीन 4 आणे देतो. 8 आणे होत्या. जरा जोऱ्यात बोंबला. आता 4 आणे 8 आणे झाले होते. आम्ही हा पॅन्टाच्या खिशामध्ये पैशाला पैसे वाजून बघले होते. मनात पुन्हा लक्ष्मीला रंग लावायची इच्छा उठली होती. रंग येणार होता. आम्ही पुन्हा पायरीवर गेलो. पुन्हा बोंब ठोकली. ऊस मन ऊस, पुंड्या ऊस, शेषराव पाटलाच्या घरात, मारत्या घुस, खरं खोटं ते सरीला पुसर म्हणून बोंब ठोकली. काय झालं नाही. आम्ही पुन्हा पायऱ्या निघालो होतो. तसा शिवादा राग आला होता. जवळ आला, पुन्हा 4 आणे दिला. म्हणला, भडबीचे हो, आता वाड्याच्या मधी तोंड घालून बोंबला. आता आमच्या खिशात 12 आणे झाले होते. रंग येणार होता, चिवडा येणार होता, बत्ताशाचा हार येणार होता. मनात फुलझड्या फुटत होत्या. उद्या रंग लावायला मिळणार होतं. आम्ही 12 आणे खिशात ठेवले. पाटलाच्या पायऱ्यात चढून वाड्यात गेलो. भला मोठा वाडा, वाड्याचा भला मोठा दार, आणि त्या दारात आम्ही 4 जण तोंड मध्ये खुपसलं आणि एकदाच बोंब ठोकली. ऊस मन ऊस, पुंड्या ऊस, शेषराव पाटलाच्या घरात, मारत्या घुस, खरं खोटं ते सरीला पुस रे. जशी बी बोंब ठोकली, पाटलाच्या वाड्यातून 2-4 एवढाले टिकोरं घेऊन जे माग लागले. एका रट्ट्यात एक आडवं पडत होतं. आम्ही पळत होतो. पाटलाचे पोरं ठोकत होते. म्या पाळूच्या पलाड पडलो होतो, तरी पोरं ठोकत नव्हते. जसंही पाटीत एक टिकोर बसलं, म्या म्हणालो, अजिबात मारायचं नाही, बोंब माराय. शिवादानं पैसे दिलाय. कळलं तसं गावातली माणसं चिडली होती. मारामारी तुंबळ झाली होती. एकुलते एक गाव, एकीचं असलेले गाव आता रक्ताळ होतं. रस्ते रक्ताळे होते, माणसं रक्ताळे होते, झांजरत होते. हाना मारा, सोडू नका, तोडा, कुऱ्हाडी घेतली होती. हातात टिकोर लाल तंबूर होत होती. झांजरली माणसं डोक्याला हात लावून घराकडे जात होती. नवी पोरं पुन्हा बाहेर पडत होती. बायांच्या किंचाळ्यानं आवाज वाढला होता. अंधार चिरावा, आभाळ फाटावं असा आवाज किंकाळ्याचा वाढला होता. गावात भयान मारामारी होती. आणि म्या शेषराव पाटलाच्या वाड्याच्या सावलीत
लिंबाच्या झाडाला पाठ लावून खाली मान घालून उगाळतो. अंधाराला तुडवत लक्ष्मी एक एक पाऊल टाकत माझ्याकडे येत होती. मी मनातून पुरा पडलो होतो. लक्ष्मी जवळ आली, पाठीवर हात ठेवला आणि म्हणाली, मला रंग लावायसाठी तू जे जे केलास ते मला लक्ष्यानं महाद्यानं मारत्यानं सांगलंय. राम्या, नुसता पाण्यात हात बुडून जरी मला लावला असतास तर राधा श्रीकृष्णाची रंगपंचमी झाली असती. तुझ्या बारण्याच्या बोंबनं गावाची बोंबाबोंब झाली, गावाची बोंबाबोंब झाली. धन्यवाद. अतिशय उत्कृष्ट अशा पद्धतीनं कथेचं सादरीकरण या ठिकाणी राम तरटे यांनी केलं.